श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांना माहिती वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती यंदा 14 जानेवारी 2026ला आहे. त्या दिवशी एकादशीसुद्धा आहे, षष्ठतीला एकादशी आहे. त्यामुळे काही ना संभ्रम झाला आहे की एकादशी आहे तर देवांना नैवेद्य दाखवायचा का. तर पहिली गोष्ट, उपवास हा माणसांना असो, देवांना उपवास नसतो. त्यामुळं आपण जो घरामध्ये नैवेद्य रोज जसं दाखवतो तसं सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस भगवान आपल्या देवांना नैवेद्य दाखवायचा, स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे. आणि एक संक्रांती आहे तरी काही गोड तुम्ही नैवेद्य म्हणून करून दाखवलं तरी चालेल. तो नैवेद्य तुमच्या घरात एखादं लहान बाळ असेल त्यांनी खाल्ला तरी चालेल, किंवा तुम्ही गाईला दिला तरी चालेल. आणि समजा तुमच्याजवळ गाई नाही आहे तर तुम्ही दुसऱ्या दिवशी तो ग्रहण केला, झाकून ठेवा, दुसऱ्या दिवशी ग्रहण तुम्ही स्वतःही खाल्लं तरी चालेल. त्यामुळे काही अडचण नाही आहे. दुसरी गोष्ट, त्या दिवशी एकादशी आहे तर आपण तीळ खाऊ शकतो का. पहिली गोष्ट, त्या दिवशी षष्ठतीला एकादशी आहे. षष्ठतीला एकादशी म्हणजे तिळाची. त्यामुळे तुम्ही तीळ ग्रहण करू शकता, तुम्ही तीळ खाऊ शकता, त्यात काही अडचण नाही आहे. आता मकर राशीमध्ये शनी येणारे दुपारी 3:06. त्यामुळे तुम्हाला सुगडी पूजन जे करायचं आहे दुपारी 3:06 ते संध्याकाळी 6:19 तुम्हाला सुगडी पूजन करायचं आहे. पण काही बायका उशिरा येतात कामावरून, जॉबला जाणारे असतात, तर त्या लवकर आल्या चांगली गोष्ट आहे, पण लवकर यायला भेटले नाही तर त्यांनी 7 वाजेपर्यंत जरी सुगडी पूजन केलं तरीही चालेल. त्या दिवशी सुगडी पूजन आपल्याला संध्याकाळीच करायचं आहे. त्या दिवशी काही बायका हळदी कुंकूही करतात, खूप छान गोष्ट आहे. हळदी कुंकू केलंच पाहिजे. हळदी कुंकू ज्या करतात त्यांनी फक्त एवढं लक्षात ठेवा, त्या दिवशी वाण म्हणून जे तुम्ही देता, म्हणजे गिफ्ट आपण देतो, वाण देतो, तर तो वाण म्हणून धारदार वस्तू तुम्ही त्यांना देऊ नका. प्लॅस्टिकच्या काही वस्तू त्यांना देऊ नका. शक्य असेल तर तुम्ही एखादी तुळस त्यांना वाण म्हणून द्या, खूप छान राहील. एखादं झाड द्या, तुम्हाला माहिती आपण निसर्गाशी जोडले जातो, निसर्गाची सेवा केल्यासारखं होते एक दृष्टीने आपल्याकडून. किंवा तुम्ही तीळ दान करा, तुम्ही गूळ दान करा, तुम्ही साखर दान करा. वाण म्हणून तुम्ही ह्याही गोष्टी देऊ शकता. तुम्ही डाळी दान करा, काही चालतं. वाण म्हणून तुम्ही त्या गोष्टी पाव किलो अर्धा किलो जरी वाण म्हणून जरी दिलं तरी खूप छान राहतं. आमच्या इथं काही बायका देतात, खूप छान वाटतं. कारण त्या वस्तूंचा आपण यूज करतो, त्या वस्तू आपण खाण्यापिण्यामध्ये वापरतो. नाहीतर तुम्ही प्लॅस्टिकच्या वस्तू देता, प्लॅस्टिकचे करंडे देतात, काही देतात, म्हणजे त्यामुळे त्या वस्तू आपण फेकून देतो, यूज होत नाही, त्यांचा काही उपयोग होत नाही. मग त्या वाणाचं काही महत्त्व राहत नाही. पण एखादं वाण असं युजेबल दिलं तर बायका पण खुश होतात, आपल्याकडून दानधर्मही इनडायरेक्टली होतो. त्यामुळे खूप छान राहतात. त्यामुळे वाण देताना विचार करून वाण द्या. आणि त्या दिवशी तुम्ही घरात भांडणं होणार नाही याची काळजी घ्या. दुसऱ्या दिवशी संक्रांतीसुद्धा आहे, त्यामुळे त्या दिवशी भांडणं होणार नाही याची काळजी घ्या. घरात कसं सुखमय वातावरण राहील ते बघा. त्या दिवशी एकादशीसुद्धा आहे, त्यामुळे घरात विष्णू सहस्रनामचं पठण करा किंवा श्रवण करा, व्यंकटसूत्राचं पठण करा, श्रवण करा. खूप छान दिवस आहे. त्यामुळे त्या दिवशी नॉनव्हेज खाऊ नका. भलेही बाहेरसुद्धा, घरात तर करणारच नाही कोणी, पण बाहेरसुद्धा नॉनव्हेज खाऊ नका. घरामध्ये व्हेजच खा, व्हेजच करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.